जय गुरुदेव. जय अवधू गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वाधीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तयाची 60 शब्द सुखे म्हणून येते वेद. चिंतन क्रमांक 129, पान क्रमांक 194. महाराज सांगत आहेत, निर्विकल्प समाधी हा योगाचा शेवट आहे. निर्विकल्प समाधी, जो योगी महात्मा असतो ना, त्याचा हा शेवट असतो. म्हणजे कल्पनारहित स्थिती, निर्विकल्प कल्पनारहित अवस्था. तिथं कोणतीच कल्पना नाही, पूर्ण कल्पना काय झाल्या तिथं मावळलेल्या आहेत. अशी जी स्थिती तिला म्हणतात निर्विकल्प. आणि त्या स्थितीपर्यंत कोण जात असतो? हा योगी. आणि योगी ह्या स्थितीपर्यंत गेला तेव्हा त्याचा योग अभ्यास पूर्ण झाला. तोपर्यंत त्याचा शेवट होत नाही, पूर्णत्वाला तो प्राप्त होत नाही. तत्पूर्वी अनेक प्रकारचा प्रयत्न करावा लागत असतो त्या योगी पुरुषाला त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता. अगोदर तर मन एकाग्र होतच नाही, ऐका ना. मन एकाग्र होण्याकरता अनेक प्रकारचे साधना तो करत असतो. अनेक प्रकारच्या साधना करून काय एकाग्रता मन करायची. आणि मग तिथून पुढे योग अभ्यासाला, अर्थात मग तिथं समाधीचा जो प्रकार सांगितलेला आहे, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीचा अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये दृश्यानविद्ध समाधी, शब्दानविद्ध समाधी ह्याचा अभ्यास परिपूर्ण करायचा. जोपर्यंत ह्या दोनही समाधीचा अभ्यास परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या निर्विकल्पापर्यंत येऊ शकत नाही. आणि मग निर्विकल्प समाधी. आता शब्दानविद्ध, दृश्यानविद्ध समाधी म्हणजे काय? आता जे जे दृश्य दिसायला लागलेलं आहे सगळ्याला जाणायचं, जाणून त्याच्यापेक्षा वेगळं निघणं, ऐक नाही. दृश्य जे आहे त्याला जाणायचं आणि त्याच्यापेक्षा वेगळं निघायचं. सारखं हे काय करायचं? जाणून घ्यायचं. दृश्यानविद्ध समाधी. आणि शब्दानविद्ध समाधी, सारखं आपल्या शब्दामध्ये काय आलं पाहिजे? निरंतर शब्दामध्ये ब्रह्म आले पाहिजे. कसं आलं पाहिजे? की जे काही हे मी कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, है की नाही? शब्दानं उच्चार करायचा आहे. आणि परत हा संसार माझ्या ठिकाणी नाही, देह माझा नाही, ह्या जाती वर्ण माझ्या ठिकाणी नाही, मी ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. मग मी ह्याच्या सगळ्याचा द्रष्टा साक्षी, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, हे शब्दानं उच्चारण. अगोदर दृश्य, सारखं दृश्य काय करायचं? जाणायचं आहे. आणि नंतर मग शब्दानं काय करायचं आहे? उच्चार करायचा आहे. ही जेव्हा परिपक्व अवस्था होते, ही जेव्हा परिपक्व अवस्था होते तेव्हा कुठं मग निर्विकल्पामध्ये प्रवेश, नाही तर नाही. मग आता दृश्यानविद्ध समाधीपासून सुरुवात करायची आहे आणि नंतर मग निर्विकल्प समाधी. आणि त्याच्याही अगोदर मध्यसंधीचा अभ्यास सांगितलाय, ऐका नाही. त्याच्याही अगोदर, कारण का मध्यसंधी जर आपल्याला साधता आली तर हा अभ्यास करता येतो. प्रथम वृत्ती त्याग करी बीजी उठा न दईये, वचमा निर्विकल्प दशानो अभ्यास करता रहिये. पहिली वृत्ती त्याग झालेली आहे, दुसरी वृत्ती उठण्याच्या अगोदर जी मध्यसंधी असते त्या संधीचा अभ्यास करावा लागतो. ती संधीचा अभ्यास असा काय होत नाही, ती जी मधली संधी हाताला लागतच नाही.
खूप प्रयत्न केल्याच्या नंतर मग ती मध्यसंधी कळते आणि मग तिथं काय होते ती नुसती कळती, मग कळून नुसतं जमत नाही, तिथं टिकावं लागते. नुसतं कळून जमत नाही, मग ते अभ्यास करून करून मग ती पहिल्यांदा 1 क्षण नंतर 2 क्षण असं करत 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 5 मिनिटं म्हणजे असं काय करायला लागतं, त्या मध्यसंधीचा अभ्यास वाढवावा लागतो. आणि मग ही निर्विकल्प समाधी काय होत असते, हाताला लागत असते. आणि ही योग्याची काय सांगितली, शेवटची स्थिती. जो योगी महात्मा असतो ना, त्याची ही काय सांगितली, शेवटची स्थिती. त्याच्या पेक्षा अजून सूक्ष्म ज्ञानेश्वर महाराजांना काय केला, ह्या योग अभ्यास सांगितलेला आहे. पहिले योग अभ्यासच कर, आहे का नाही. आणि नंतर मग काय झालेले आहेत, तर योग अभ्यास साधून, कारण योगियाचे राजे म्हटलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांना. योग साधना आणि कोणत्या महात्म्याने योग साधना केली नाही बरं. प्रत्येक साधू महात्म्यांना काय आहेत, ह्या योगाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. कारण ज्ञानाचा आणि योगाचा जवळपास काय आहे, जोडच आहे. असं मग अशा नंतर महाराज म्हणले, निर्विकल्प समाधी हा योगाचा काय सांगितलेला आहे, शेवट. सगुण साक्षात्कार होणे हा भक्तीचा शेवट. जोपर्यंत सगुण साक्षात्कार होत नाही ना, तोपर्यंत भक्तीचा शेवट नाही बरं का. नुसतं कितीही कडक भक्ती केली, आम्ही अशी भक्ती करतो, आम्ही तशी भक्ती करतो, आम्ही नेहमी पंढरीला जातो, आम्ही महिन्याची वारी करतो, आम्ही 6 महिन्याची वारी करतो नव्हे, आम्ही पुन्हा वर्षाची वारी करतो, सगळे तू महावारी कर, आषाढी कर, कार्तिकी कर, ऐका नाही, प्रत्येक वारी कर, पण जोपर्यंत तुला साक्षात्कार होणार नाही, जोपर्यंत भगवंताचा साक्षात्कार होणार नाही, तोपर्यंत तुझ्या भक्तीचा शेवटच नाही. मग तू कशी वारी कर. नवे म्हणे आम्ही काय करतो, जे हे आहे का दिव्य घाट जो आहे, आम्हाला महाराज सांगायचे बरं का, न थुका गिळता म्हणले आम्ही दिव्य घाट चढायचा. असं वाटायचं आमच्यासारखं श्रेष्ठ भक्त दुसरा कोणीच नाही. कारण भक्तीमध्ये काय होत असतो, असा अहंकार येतच असतो. आणि जिथं अहंकार आला तिथं काय होते, भक्तीमधलं जेवढी केली भक्ती त्याच्यातली काय झाला, तर भक्तीचा अहंकार आल्याच्या नंतर केलेली भक्ती गेली ना वाया. म्हणून अहंकार जमत नाही भक्तीमध्ये बरं का. आणि मग महाराज म्हणायचे अशी भक्ती करायची, पण शेवटी काय अहंकार यायचा, माझ्यासारखं कोणी नाही, हे तर पाणी पिलेत, मी तर पाणी पित नाही. अहंकार, आणि अहंकार तर यायला जमत नाही. अहंकार आला की काय होते म्हणले, सगळं जाते वाया. आणि भक्तीमध्ये तर मूळ अहंकार लय येते. भक्तीमध्ये काय होत असते, अहंकार, माझ्यासारखं श्रेष्ठ भक्त कोणी नाही, माझ्यासारखी भक्ती कोणी करत नाही, मी चप्पल घालत नाही पायामध्ये, ऐका नाही, मी काय करत नाही, चप्पल पायामध्ये घालत, म्हणजे कशाचा बी अहंकार. ते तर मध्ये घुसूनच काय करायला, भगवंताचं दर्शन गेलेत, काय उपयोग आहे त्यांना, कुठं पावायला भगवंत. आम्ही तर 2 दिवस झालो, काय झालो तर उभा टाकलो, आमच्यासारखे आम्हीच श्रेष्ठ, हे कशाचे आले मधून घुसून काय करतात दर्शन. म्हणजे काय झाला, प्रत्येक गोष्टीला अहंकार. आणि हा अहंकार तर भक्तीमध्ये नसावा. काय केले की आम्ही काय केली, महापूजा केली, आम्ही काय केली, आम्ही काय केली, पाद्यपूजा केली, नैवेद्य पूजा केली, यांनी तर काय नसते, जातात येतात, आम्ही तर किती महान आहोत, स्वतःलाच समजायले. हे अहंकार नसावं. भक्तीमध्ये अहंकार आला की भक्तीचा काय झाला, दोषच आहे. तिथं अहंकार आला की झालं, भक्तीचं फळ त्याला भेटत नाही. सगुण साक्षात्कार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भक्ती सिद्ध होत. साक्षात्कार व्हावं लागते भगवंताचा, काय व्हावं लागते, साक्षात्कार. स्वप्नात तरी यावं, प्रत्यक्ष दिसावं तरी, तेव्हा कुठं आहे तुझ्या भक्तीचा शेवट, नाही तर नाही म्हणले. मग करत राहा भक्ती. कुठपर्यंत करायची, सगुण, कारण प्रत्येक संत सगुण साक्षात्कारी होते. प्रत्येक संताला देव भेटलेला होता. म्हणून तर संत काही कमी आहेत का, संत महान येत. काय नामदेव महाराजला जायला तर जन्मतःच भगवंत भेटला होता. नवे नवे नामदेव महाराजांचा जन्मच विठ्ठल नामानं झाला होता. एवढी श्रेष्ठ भक्ती नामदेव महाराजांची. मग प्रत्येक भगवंताला आपण पाहतो, चरित्र आपण प्रत्येक संताचं पाहतो, प्रत्येकासोबत भगवंत आहे का नाही, आहे. कारण भक्ती श्रेष्ठ होती, सगळं साक्षात्कारी होते. जरी त्यांनी आता नामदेव महाराजांना योग अभ्यास नव्हता, पण सगुण साक्षात्कार होता. नामदेव महाराजांना योगाचा अभ्यास नव्हता, पण सगुण साक्षात्कारी, दिवस आणि रात्र भगवंत काय होता, मागे पुढे सांभाळीत होता. गडीबाळ भक्त हे नामदेव महाराज एकटेच आहेत भगवंताचे. इतकं भगवंत नामदेव महाराजावर प्रेम करायचे. दोघही भगवंत म्हणजे विठ्ठलबी आणि रुक्माईबी, असं म्हणून हे सगुण साक्षात्कार. आणि पुढे महाराज म्हणतात, निर्विकल्प समाधी हा योगाचा शेवट, सगुण साक्षात्कार होणं हा भक्तीचा शेवट.
आणि सप्तभूमिका साधना हा ज्ञानाचा शेवट. 7 भूमिका ह्या साधाव्या लागतात. आणि ह्या सप्तभूमिका ज्याने साधवल्या तिथं ज्ञानाचा काय झाला शेवट. शुभ इच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यागा ह्या सप्त भूमिका सांगितलेल्या आहेत. आणि ह्या सप्त भूमिका साधाव्या लागतात. जेणे कोणी ह्या 7 भूमिका साधवल्या तो काय झाला ज्ञानाचा शेवट. अगोदर शुभ इच्छा अंतकरणामध्ये उत्पन्न तर व्हावं लागेल. आपण भक्ती करायला लागलो, आपण काय करायलो, शुभ इच्छा, इच्छा झाली का प्रकट अंतकरणामध्ये कोणती, की मला तो भगवंत म्हणजे मला मोक्ष पाहिजे, मला काय करायचंय मोक्ष संपादन करून घ्यायचा आहे. कशासाठी चाललाय परमार्थ करणं, परमार्थ चाललाय हो, दिवस आणि रात्र परमार्थ करायलो, 1 मिनिट काय नाही, 1 क्षण काय नाही रिकाम पण नाही. कशाला नाही रिकाम पण परमार्थ करायला. आपलं हे रात्र आणि दिवस काय चाललंय, श्रवण चाललंय करणं. 1 मिनिट आपल्याला काही नाही रिकाम पण नाही. इतका परमार्थ जोरदार सुरू आहे. पण कशासाठी चाललाय, काय तुमचं साध्य, कशासाठी करायला परमार्थ. अंतकरणामध्ये काही इच्छा प्रगट झाल्या का नाही, का नुसतं करायचं म्हणून करायला लागलो, का नुसतं श्रवण चाललंय त्याचं मनन नाही, त्याचं निधिध्यासन नाही, मग कसं फळ भेटल. कारण अधिकार नाही ना तेवढा. नुसतं श्रवणाला कुठं मोक्ष भेटतो, अगदी बरोबर आहे. श्रवणाच्या मिसी वैसावी येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे, अगदी बरोबर आहे. ऐके नाही, किंवा मनाचा मारा न करिता इंद्रियाशी दुःख न देता येथे मोक्ष असे आहे त्या श्रवणामध्ये, बरोबर आहे. ते काही चुकीचं आहे का, संत वाङ्मय. पण आपला अनुभव आहे का तसा, संताचा अनुभव, आपला अनुभव, शास्त्राचा अनुभव एक व्हायलाय का आपला, एकत्व प्राप्त व्हायले का इथं, नाही. संत सांगायला लागले, शास्त्र सांगायला लागले आणि आपलं वेगळंच निघायले. कुठे मग अजून अवस्था कुठं बांधली अंगावर, आणखी अवकळ आली का अंगाला, बांधली का नाही बांधली. कारण त्यांचं वेगळं चाललंय, आपलं वेगळं चाललंय, जमत नाही. इथे काय व्हावं, एक वाक्यता व्हावी. संताची, गुरुची आणि शिष्याची एक वाक्यता झाली तरच काय होणार आहे, तर ते ज्ञान हृदयामध्ये प्रगटणार आहे. नसते कसं प्रगट. शुभ इच्छा आहे का मोक्ष प्राप्त करून घेण्याची, ठीक आहे, शास्त्र कळावं, शास्त्र समजावं ही इच्छा आहे, पण त्याच्या पुढे मोक्षाची इच्छा आहे का नाही. कशासाठी परमार्थ, मोक्षासाठी चाललाय ना. मोक्ष म्हणजे काय हे तरी कळायले का नाही. मोक्ष म्हणजे सुख, सुख म्हणजे नेमकं काय ह्याचा घेतला का कधी अनुभव. अशा शुभ इच्छा अंतकरणामध्ये उत्पन्न होणं, तनु मानसा ऐक नाही, तन्मय होऊन भक्ती करणं. आता सुविचारणा, पुन्हा काय शुभ अगोदर इच्छा उत्पन्न व्हावी आणि मग विचार उत्पन्न व्हावा. त्याच्याविषयी सारखं विचार, मी कसा प्राप्त करून घेऊ मोक्ष, त्याच्यासाठी मी काय केली पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे, जेणेकरून मला काय व्हावं, तिथपर्यंत जाता येईल, ही विचार पाहिजे चित्तामध्ये. आणि मग तन्मय होऊन काय करायची, तर ती जी काही आहे, आपण जे काही साधना करायला होते, तन मन धन सर्वस्व त्याला अर्पण करायचं. सतवापती, आता इथपर्यंत जो पुरुष आलेला असतो का सत्वापतीपर्यंत, मग इथपर्यंत पोहोचणं अगोदर कसं आहे, कठीण आहे. आणि इथं आला की मग त्यानं काय करायचं, जेवढा प्रयत्न करीन तेवढं फळ आहे. मग त्याला एक तर इथपर्यंत येऊ शकत नाही सत्वापतीपर्यंत, आणि आला तर मग तिथं जेवढा प्रयत्न करीन तेवढा त्याला काय होत असते फळ. तिथंच त्याच अवस्थेमध्ये त्याला जीवनमुक्त विदेहमुक्तीचा अनुभव घेता येत असते. असंशक्ती, सगळी आसक्ती सुटली का बघा, पूर्णतः काय व्हावं, आसक्ती सुटायला पाहिजे. असंशक्ती, पदार्थ भावनी, पदार्थावरचा भाव कमी झालाय का, जगतामधले जे पदार्थ आहे, जगत रूपीच पदार्थ आहे, त्याचा भाव कमी झालाय का आपल्या अंतकरणामधला, का वाढलाय. तो पदार्थ आपलाच वाटायला लागलाय, माझं घर, माझी गाडी, माझी वाडी, माझा देह, माझे संबंधी, कसं वाटायला लागले. आसक्ती कमी झाली का, भाव कमी झालाय का ह्याच्यावरचा, का वाढलाय भाव, दुप्पट झालाय का, तिप्पट झालाय का, वजा झालाय, बघायचे तपासून. मग कुठं पदार्थ भाविनी, भावला पदार्थ नाही तर नाही, म्हणजेच भाव कमी झाला तर. आणि मग म्हणले तुर्यागा, मग शेवटची अवस्था. मग काय झालं, तुर्यागामध्ये शुद्ध चैतन्य, आणि त्या चैतन्याशी काय झाला, मग तो समरस झाला, नाही तर नाही. मग त्याला कोणीच नाही, एकटा एक, मी तू एकट एकला द्वैत भाव मावळला. कारण जगतच राहिलं नाही, भाव कमी झाला, ऐका नाही, मिथ्या कळालं, कल्पित आहे असं कळालं, आणि कल्पित वस्तू नसती, ती अधिष्ठान स्वरूप असते हे पण समजतं. आणि मग काय झाला म्हणजे तुर्यागा, शुद्ध चैतन्य, त्या स्थितीला काय झाला, तो प्राप्त झालेला आहे. ही ज्ञानाची अवस्था. सप्तभूमिका ह्या साधल्या का, आणि हे साधने हा ज्ञानाचा शेवट सांगितलाय. ज्ञान होण्यापूर्वी विक्षेप जावाच लागतो.
विक्षेप जर चित्तामध्ये असेल तर नुसतं पाठांतर होईल, पण काय होणार नाही, अवस्थापर्यंत ती जी आहे स्थिती अनुभवाला येणार नाही. विक्षेप आहे ना, अंतःकरणामध्ये काय आहे, विक्षेप, सत्यत्व मावळलेलंच नाही. विक्षेप जाण्यापूर्वी मल जावा लागतो. मल आणि विक्षेप हे घालवणं स्वतःच काम आहे, गुरूंच नाही. गुरु तर काय करायचे, मार्ग सांगायचे, पण मल आणि विक्षेप गेलाय का नाही हे आपलं आपण तपासायचं. अंतःकरणामध्ये पापाच्या वासना उत्पन्न होत असेल, अजून मल नावाचा दोष दशरथाचाच. द्वेष मत्सर जर असतील अंतःकरणामध्ये, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अंतःकरणामध्ये अजून घर करून बसलेला असेल, तर विक्षेप मल तुझा कसा आहे जशाला तसा. कारण का, हे राक्षस बाहेर निघाले नाहीत, हे विकारी जे आहेत, हे विकार जे आहेत, षडपोरू जे आहेत, ते बाहेर निघालेले नाहीत. त्याची संगती आहे म्हणून तुझं अंतःकरण अजून मलिनच आहे, अजून शुद्ध अंतःकरण झालेले नाही. शुद्ध जोपर्यंत अंतःकरण होत नाही तोपर्यंत काय होणार नाही, प्रतिबिंब उमटणार नाही. जोपर्यंत आरसा जर मलिन असेल, ऐका नाही, शुद्ध आरसा जो आहे तो स्वच्छ आणि शुद्ध असेल तरच प्रतिबिंब स्पष्ट दिसते, आणि त्याच्यावर जर फुफुटा चढला असेल तर प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. तसं आपलं मन मलिन झालेलं आहे का शुद्ध झालेलं आहे, त्याच हे वर्म सांगितलंय. आहेत का षडपूर्व अंतःकरणामध्ये तर मलिन मन, आणि ते जर बाहेर निघाले असेल तर शुद्ध. विक्षेप, मग एकाग्रता होईल का, श्रवण करताना मन इकडे तिकडे भटकायले का. जर नुसतं आपण ऐकायलो, मोबाईल लावून ठेवलाय, पण काय चाललंय, हातानं काम करणं चाललंय, मन कुठं आहे तुझं, मन जाग्यावर आहे का, मन थाऱ्यावर आहे का, नाही. मन कुठे फिरायले इकडे तिकडे, आणि नुसतं काय व्हायले, बोबाटा त्या मोबाईलचा. मोठमोठ्याने मोबाईल काय करायले, आवाज आहे ना मोबाईलला, ऐका नाही, काय व्हायला लागले, यायले ना आवाज, कानाला स्पर्श करून चाललाय, पण आतमध्ये मनाच्या गाभाऱ्यामध्ये शब्दच जायना झालेत. जर मनाच्या गाभाऱ्यामध्ये जर शब्द जात नसेल तर काय उपयोग आहे मग. म्हणून महाराज म्हणतात विक्षेप पण जावं लागते. झालं, मल गेला, विक्षेप आला आणि मलाला, ह्याला काय केलेलं आहे, महाराज म्हणले निष्काम काय कर, कर्म कर. निष्काम कर्म केले की मल नावाचा दोष जातो, निष्काम उपासना केली की विक्षेप नावाचा दोष जात असतो. मग झालं, मल आणि विक्षेप गेला, मल गेला, विक्षेप गेला, फक्त राहतं आवरण. मग काय राहतं, आवरण. मग आवरण नावाचा दोष कोण काढत असतात, हे सद्गुरु माऊली काढत असतात. एकदा आवरण नावाचा दोष गेला की झालं, म्हणले शुद्धता प्राप्त झाली. शुद्धता प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे, ज्ञानरूपता होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आवरणच आहे ना, पंचकोशाचं आवरणच आहे जीवाला. जोपर्यंत हे आवरण जाणार नाही पाचकोशाचं, तोपर्यंत काय होणार नाही, परब्रह्म उघड कसं होईल. ज्ञान झाले तर ज्ञान होण्याच्या वेळी तत्पुरता का होईना विक्षेप निवृत्त झालाच पाहिजे, नाहीतर शास्त्रात सांगितलेले अधिकार प्रकरण व्यर्थ जाईल. ज्ञान झाल्यावर देखील अंग अंगी भाव राहतो. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञान झाल्याच्या नंतर, ज्ञान झालं तर ज्ञान होण्याच्या वेळी तात्पुरता का होईना पण विक्षेप निवृत्त झालाच पाहिजे. विक्षेप हा निवृत्त झाला तरच काय होणार आहे, ज्ञान होणार आहे. मल गेला तरच काय होणार आहे, ज्ञान होणार आहे. नाही तर शास्त्राने अधिकार सांगितलं त्याला व्यर्थत्व येईल ना. म्हणले नाही, विक्षेप आहे, मल आहे, मला ज्ञान झाले, नुसतं शब्द ज्ञान होते. मग अनुभव कुठे तुला, अनुभव येण्याकरता तुला काय करावं लागते, हे सगळ्याची निवृत्ती. ह्याला वाटतं शब्दामध्ये आलं की झालं माझं काम, नाही रे बाबा, शब्द तर लई अलीकडला आहे की नाही. शब्द कसं आहे, अलीकडला आहे. शब्द ज्ञान येते, शब्द ज्ञानी जो पुरुष आहे त्याला कोणतीच गती नाही बरं का. कारण एक तर शब्द ज्ञान आहे, आणि शब्द ज्ञानाने अहंकार वाढलाय. अहंकार वाढल्यामुळं महाराज म्हणले हा शब्द ज्ञानी काय होत असतो, ब्रह्मराक्षस. कोण हा शब्द ज्ञानी, ह्याला गती कोणाची आहे, ब्रह्मराक्षसाची. फक्त शब्दामध्ये काय आहे, तर ज्ञानी, उपयोग नाही. शब्द ज्ञानाचं खंडन केलं का नाही ज्ञानेश्वर महाराजांना, केलंय. शब्दाचं खंडन आहे, ज्ञानाचं खंडन आहे, अज्ञानाचं खंडन आहे, सगळ्याचं खंडनच केले. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञान झालं तर ज्ञान होण्याच्या वेळी तात्पुरता का होईना पण विक्षेप निवृत्त झालाच पाहिजे, नाहीतर शास्त्रात सांगितलेले अधिकार प्रकरण व्यर्थ जाईल ना. उपासकाच्या घरात ज्ञानाचे महत्व नाही. जो उपासना करतो त्याला ज्ञानाचं कुठं महत्व आहे, नाही. बस आता सगळं साक्षात्कार झाला, अजून काय पाहिजे,
अजून ज्ञानाकडे तो डुंकून सुद्धा पाहत नाही कोण हा उपासक. कारण शेवट कुठं सांगितलं त्याचा, सगुण साक्षात्काराकडं. आणि साक्षात्कार झाल्याच्या नंतर ज्ञानाकडे कशाला येईल. नामदेव महाराज होते सगुण साक्षात्कारी होते. भगवंत साक्षात काय होता, नैवेद्य खायचा. भगवंत लढीवा म्हणजे काय करायचे, मागं पुढं नामदेव महाराजांच्या प्रत्येक वेळेला. एक मिनिट भगवंताशिवाय नामदेव महाराजांना करमत नव्हतं. तसंच नामदेवाशिवाय भगवंताला एक मिनिट करमत नव्हतं. बघा ही काय भाव होता आणि काय ती भक्ती होती. एवढे श्रेष्ठ उपासक असणारे कोण नामदेव महाराज. तिथं कुठं ज्ञानाचं महत्व होतं. नाही, भगवंत म्हणायचे नामदेवा तुला ज्ञान घेणं गरजेचं आहे. तरी सुद्धा नामदेव महाराजांना ज्ञानाची काही गरज वाटतच नव्हती. जेव्हा कच्च ठरले तेव्हा मग काय झालं, जरा जरा समजू लागलं. आणि मग तेव्हा कुठं भगवंताने काय केलं, नामदेवाला ज्ञानाकरता खेचर स्वामीकडे पाठवलं. तेच ते खेचर स्वामी होते जेणेकरून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला. तेच खेचर स्वामी होते ना, की ज्यांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांना पीठ मागितलं, त्या पिठामध्ये माती टाकावं. जी झोळी आहे ती काय करावं, झटकावं, त्याचे मातीमध्ये पीठ गेले की कच कच त्यात तुडवावं त्याच्यावर. तेच खेचर स्वामी होते. मांडे ती खापर आणायचं तर कोणालाच, प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज गेलेले आहेत, पण ते खापर सुद्धा भेटू दिलं नाही. इतका त्रास दिलेले हे खेचर स्वामी. पण संत कसे असतात, उपकार. संतांच्या कडं काय आहे, उपकारच आहेत. जगावर उपकार करणारेच संत आहेत. लेख महाराज म्हणतात ना, ऐसी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती. ह्यांच्यासारखं कोणीच उपकार करत नाही. आईची सुद्धा उपमा इथं कमी पडायला लागली. म्हणून तर संताला काय केले, तर काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून संतांचे उपकार आहेत. आईची भूमिका कमी, गाईची भूमिका कमी, वृक्षाची भूमिका कमी या उपकाराच्या पुढे कुणाच्या, संतांच्या. आहेत हे बरोबर आहे. गाय काय करते, दूध देते, बरोबर आहे. गाय काय करते, दूध देते, शेण देते, ठीक आहे, बरोबर आहे. गोमूत्र देते, बरोबर आहे. शेवटी मरताना चमडी सुद्धा काय करते म्हणले, तुम्हाला देते. आणि त्याचं काय काय बनतंय म्हणले, ठीक आहे, उपकार आहे तिथे. पण त्याच्यामध्ये बी कमीपणा आला. आई पण आहे, ऐका नाही, आई सुद्धा शेवटपर्यंत लेकराचं हितच करत असते, तरी पण तिथं कमीच पण आलेला आहे. वृक्ष जो आहे तो सुद्धा काय करतो म्हणजे, तुम्हाला सावली देतो, तुम्हाला फळं देतो, शेवटी लाकडं जाळायला सुद्धा कामी पडतात म्हणजे. ते सुद्धा उपकार करतात, पण त्याची सुद्धा उपमा कमीच पडायली संतांच्या पुढे. कारण संत कसे आहेत म्हणले, संतांचे उपकार वेगळेच आहेत. काय सांगू म्हणले, काय सांगू, आईचे उपकार म्हणले नाहीत. काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. हे संत आहेत. इतका त्रास दिला खेचर स्वामींना, ऐका नाही. आणि इकडे काय चाललंय म्हणले, दिला तर दिला, जाऊ दे. मुक्ताबाई रडायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, कशाला रडते, जाऊ दे, माझ्या पाठीवर मांडे भाज. आणि पाठीवर मांडे भाजत असताना हेच खेचर स्वामी आलेले आहेत आणि पाहायला लागलेले आहे. पाहता क्षणी आश्चर्यचकित झाले. आणि तिथून लांबून बघाले तेव्हा मुक्ताबाई म्हणती, काका लांबून का बघतात, या ना जवळ. बघा हे उपकार हे संतांचे असतात. आपल्यासारखे ना तर दरवाजा लावून कशाला आलाच म्हणलं असतं, चल हो माघारी, आम्हाला खापर मिळू दिलं नाहीस, आमचं पीठ तू काय केलंस, मातीमध्ये टाकत होतास, किती दाता मारलंस तू आम्हाला, किती दाता अपमान केलास, चल हो बाजूला. पण नाही, संत दयेची सागर आहेत. बोलवलंय, बसवलंय आणि मांडे खायला लावलेत. काय ती बघा ताकद आहे, काय ती अवस्था आहे. अंतःकरण कसं असन ते, आपल्यासारखं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये कधी एवढे जगाचे आघात सहन करण्याची शक्ती यावं. म्हणून तो जगाचे आघात सहन करते त्याला संत म्हणतात. कुणालाही संत म्हणत नसतात. कोणीही संत या भूमिकेवर येत नाही. जरासं काही झालं की आपल्या तर काय आहे, ते अहंकार रूपी नाग आपला उगाच काय होतं फणी काढून. अहंकार रूपी राग आपला लगेच तत्परायण फणी करून असते आणि लगेच काय होते, विष ओकण्यावरच असते. अहंकार रूपी राग आहे ना आपल्याजवळ. पण संतांचा काय झालेला आहे, ते निमानून गेलाय, मावळलाय, त्यांनी मावळून टाकलेला आहे. आणि तेव्हा खेचर स्वामीचे काय झाले, डोळे उघडलेत. आणि तेव्हा शरणांगत पत्कारलेली आहे. आणि तेच खेचर स्वामीकडे मग काय केलेलं आहे, भगवंताने ह्या नामदेवाला पाठवले. आणि मग त्या खेचर स्वामीनं काय केलं म्हणले, आता ह्या खेचर स्वामीला उपदेश या मुक्ताबाईने केलाय. काय अधिकार त्या मुक्ताबाईचा बघा. खेचर स्वामीला उपदेश मुक्ताबाईने केला. खेचर आणि चांगदेव महाराजांना बी शेवटी उपदेश मुक्ताबाईनच केलाय. एवढीशी चिमुकली मुक्ताबाई होती, पण तिनं किती बघा, ही चार भावंडाची काय अवस्था होती, काय स्थिती होती, वर्णन करण्याजोगं.
ते वर्णन ऐकून आपल्या अंतकरणामध्ये बसवण्याजोग आहे. म्हणून तर चरित्र काय करावं लागतं, संतांचे वाचावं लागतात. का बरं? आपली अवकळा बदलावी, आपल्या वृत्तीमध्ये फरक पडावा, म्हणून त्यांचे चरित्र सारखं वाचावं लागतं. कारण त्यांनी तसं वागलेत. कसं वागलेत त्यांनी, जगाचे आघात कसे सहन केलेले आहेत प्रत्येक संतांना, तसं आपल्याला सुद्धा त्यांचं ते चरित्र ऐकल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये तसंच स्फुरण होते. नाही नाही, बरोबर आहे, आपल्याला ती अवस्था प्राप्त करून घ्यायची ना, मग आपण सुद्धा ह्या जगाच्या आघात, मग कोणी काही बोललं तर आपल्याला सहन करण्याची ताकद निर्माण होत असते. म्हणून चरित्र ऐकावं लागतात, चरित्र वाचावे लागत असतात. असं म्हणून महाराज इथं सांगत आहेत की उपासकाच्या घरात ज्ञानाचे महत्व नाही. म्हणून नामदेव महाराजांना ज्ञानाचं महत्व केव्हा आलं, जेव्हा भगवंतानं सारखं सांगून की इसोबा खेचराकडे पाठवलं. खेचर स्वामींना जेव्हा ह्यांना काय केलं, ज्ञान सांगितलं, आणि मग तेव्हा नामदेव म्हणे, काय नामा म्हणे देव देही दाखवला उपकार केला खेचराने. आणि मग काय केले म्हणले, उपकार केलेले आहेत. कुणा? ह्या खेचर स्वामीवर. कुणा? खेचर स्वामीनं कुणावर? नामदेव महाराजांवर. आणि मग म्हणले कुठे भगवंत? सगळीकडेच एक देशी भगवंत नाही. आता विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. प्रत्येक ठिकाणी कोण आहेत? हा विठ्ठलच आहे. मग काय झाली, अशी अवस्था प्राप्त झाली. आणि मग श्वानामध्येही भगवंत दिसू लागला. अदुगर तर म्हणले कुठंच भगवंत दिसत नव्हता, पण आता मग त्या कुत्र्याच्या पाठीमागे वाटी घेऊन तू पाहिजे, इतकी काय झाली, दृष्टीमध्ये पालट पडला. कशाचा परिणाम? ज्ञानाचा परिणाम. ज्ञान जर प्राप्त झालं तर ह्या दृष्टीचा पालट व्हावं, आणि दृष्टीचा जर पालट होत नसेल तर अजून ज्ञानच नाही झालं. दृष्टीचा जर पालट होत नसेल, ऐका नाही, तर अजून ज्ञान झालेलं नाही. काय उपयोग आहे नुसतं पाठांतर करून, नुसतं वाणी शिनवून उपयोग नाही. तर त्याचं दृष्टीमध्ये काय व्हावं लागते? पालट. काय पालट व्हावं लागत असते, प्रत्येक गोष्टीमध्ये पालट व्हावं लागते. तर ज्ञान काय झालं, अंतःकरणामध्ये बसण्याचा उपयोग नाही. नुसतं ऐकायचं सोडायचं, ऐकायचं सोडायचं जमत नाही. म्हणून म्हणले ज्ञानाचा, ज्ञान तू नामा म्हणे निक्क ज्ञान आहे हो हे, पण हे काय होत नाही, कळत नाही. म्हणून ह्याला जोड पूर्वमीमांसाचा करावा लागतो बरं का. कारण का? ह्या पूर्वमीमांसेचा जोड केल्याच्या नंतरच काय होते, तिथपर्यंत. नाही तर मग कोरडं पाषाण आहे म्हणजे खाली. असो, कर्मठाच्या घरात ज्ञानाचं महत्व नाही. कर्मठ जे आहे त्याला बी महत्व नसतं. जे अगोदरच कालच सांगितलं, परवा दिवशीच विषय निघाला का काल, की ते कर्मठ कोण होते? मंडन मिश्रा. महत्व होतं ज्ञानाचं? अजिबात नव्हतं. ज्ञान म्हणजे त्यांना चिल्लरच वाटायचं. कर्मानच काय होतो? मोक्ष होतो. आणि म्हणून 24 तास यज्ञ करत राहायचे. यज्ञाचे मंत्र 24 तास त्यांच्या दाराच्या समोर ते यज्ञ, आणि सारखं वेद मंत्र घोषणा. अहो, ते दारावरचे पोपटी, झाडावर पोपट बसायचे, ते सुद्धा मंत्र उच्चार करत होते म्हणले. इतके त्या मंत्राचा काय होता प्रभाव, प्रभाव एवढा पडलेला होता. हे कर्मठ जे मंडन मिश्रा होते ना, त्यांची स्थिती आहे. जर मंडन मिश्राचं घर कोणचं जर विचारलं ना, अहो म्हणजे ज्यांच्या दारात ते पक्षी जे आहेत ना, ते मंत्र उच्चारण करतात, तेच घर मंडन मिश्राचं आहे. जेव्हा कोण गेले? शंकराचार्य गेले. आणि जेव्हा शंकराचार्य गेले, शंकराचार्यांना ह्या मंडन मिश्रांना काय केलं? ज्ञानाकडे वळविलं. अगोदर तर ऐकायला तयारच नाही, कारण ते अहंकारी लोक, कर्मठ लोक लय अहंकारी असतात. आमच्यासारखं कर्म, सकाळीच उठतो आम्ही, अंघोळ करतो, देवपूजा करतो, देवाला जातो. तुम्ही काय 10 वाजता उठता, 12 वाजता? तुम्ही काय 8 वाजता उठता? आम्ही सकाळीच उठतो, आणि आमची झाली पूजा, आमचा झाला काकडा, आम्ही आमचं अमुक झालं, आम्ही उपास एकादशी कशा करतो? निराहार एकादशी करतो का तुमच्यासारखं 24 तास खात नाहीत? अहंकार आहे. कर्मठाला काय आहे? अहंकार आहे. उपासकाला काय आहे? अहंकार आहे. अहंकार रहित करा ना तुम्ही, अहंकार सोडून करा ना तुम्ही, त्याचं फल बघा किती भेटते. अहंकारासहित फल नाही भेटत बरं का. शून्यत्व, फलाची दृष्टी शून्य. अहंकार असेल तर सगळं केलेलं काय झालं? मातीमोल झालं. पण अहंकार रहित असल्यावर बघा त्याचं फल 100%. आपल्या हातामध्ये, लोकांच्या नाही, ज्याच्या त्याच्या हातामध्ये. म्हणून कर्मठाच्या घरात ज्ञानाचं महत्व नाही. कुठं होतं मंडन मिश्राला ज्ञानाचं महत्व? कर्माला मोक्ष होते म्हणले. 18 दिवस दोघांची चर्चा चालली. अनेकदा दृष्टांत सांगितलंय मी. 18 दिवस दोघांची चर्चा चालली, शेवटी हार सुकला मंडन मिश्राच्या घरातल्या. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे अरे अरे, इतक्या दिवस कर्मामध्ये अडकलो, इतक्या दिवस कर्म करत बसलो, पण शेवटी काय झालं? लक्षात आलं, कर्मानं मोक्ष नाही, ज्ञानानं मोक्ष आहे. मग शंकराचार्यांच्या शरणागत पत्करली, मला काय करा?
आता सांगा ज्ञान. इतक्या दिवस मला का नाही भेटले गुरुराया तुम्ही? इतक्या दिवस भेटले असते ना तर इतके दिवस माझे वाया गेले नसते. मग पश्चाताप कोण काय उपयोग? अगोदर ऐकायला तयार नव्हता ना बाबा तू, आणि आता पश्चाताप करायला लागला. हे असं असतं. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानाचं महत्व त्या कर्मठाला नसतं, उपासकाला सुद्धा नसतं. ज्ञानाच्या 7 भूमिकेत चौथ्या सत्वापती भूमिकेत गेला की तो ज्ञानी झाला. सत्वापती भूमिका तुम्हाला आत्ताच म्हणलं नाही. सत्वापती भूमिका प्राप्त होणं अति अवघड आहे, आणि तो तिथे गेला की तो ज्ञानी बनला. आणि जेवढे प्रयत्न करीन त्या प्रयत्नानं सगळ्या भूमिका त्याला प्राप्त. ज्ञानाच्या 7 भूमिकेत चौथ्या सत्वापती भूमिकेत गेला की तो ज्ञानी झाला. पण ते ज्ञान अंगी राहण्याकरता 5, 6 व 7 या पुढच्या भूमिका आहेत बरं का. सत्वापती भूमिकेकडे गेला ज्ञानी झाला, पण तिथं प्रयत्न, म्हणून म्हणलं तिथं प्रयत्न लागते. प्रयत्न केले की सहज काय होते, त्या पुढच्या भूमिका प्राप्त होतात नव्हे, जीवनमुक्त विदेमुक्त अवस्था त्याला प्राप्त होत असते. ज्ञान अंगी राहण्याकरता 5 असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यागा या 7 भूमिका पाहिजेतच. आसक्ती रहित जीवन जगण्याची कला हे ज्ञानच शिकवते. आसक्ती रहित जीवन जगावं. कशामध्ये आसक्ती नाही, कशामध्ये अडकायचं नाही, देहामध्ये नाही, इंद्रियामध्ये नाही, कशामध्येच अडकायचं नसते बरं का. अडकलं की गेलं, अडकलं मासा की झालं म्हणले, शेवटी मरणच आहे त्याचं. म्हणून अडकायचं नसते. जसा चहा महाराज म्हणते डायरेक्ट कपामध्ये जाऊन पडते, पण पत्ती अडकती मग तिला टाकून द्यावं लागतं. तसं म्हणले सत्वापती एकदा अंगावर बांधली की मग 5वी जी आसक्ती रहित जीवन जगण्याची कला शिकवते. पदार्थ भावेनी ऐक नाही, पूर्ण पदार्थावरचा भाव कमी झाला आणि मग आहे तुर्यागा, मग ज्ञान स्वरूपता प्राप्त झाली, मग पूर्णत्व तिथं काय झालं, प्राप्त झालं. अशा भूमिका कुणाच्या ह्या ज्ञानीपुरुषाच्या. पुढे महाराज म्हणतात काहींना ज्ञान झाले पण योगाचेच महत्व वाटते. ज्ञान झालं तरी महत्व योगाला. ज्ञान होऊन महत्व कुठं चाललंय, योगाकडं. काहींना कर्माचे महत्व वाटते, काहींना उपासनेचे महत्व वाटते. ज्ञान होऊन योगाचं महत्व, ज्ञान होऊन कर्माचं महत्व, ज्ञान होऊन उपासनेचं महत्व वाटायले. याचे कारण कर्म, उपासना व योग हे त्यांना अंगी वाटते आणि ज्ञान अंग वाटते. म्हणून ज्ञान झाले तरी पण ज्ञानाचे तेज राहत नाही. ज्ञान झाले यात वाद नाही बरं का, पण ज्ञान झाल्यावर देखील असा ज्ञान व इतर साधनाचा अंगी भाव राहतो. ज्ञान झालं तरी ह्या बाकीच्या साधनाचा अंगभाव राहत असतो. म्हणून तर करतो ना, म्हणून त्याच्या मागे काय झाले, लागलेला आहे. नाही तर निक्का ज्ञानी तुम्हाला कुठं भेटायला आहे? फक्त एकच निक्का ज्ञानी सद्गुरू बाळासाहेब महाराज. अजिबात इकडे येत नव्हते, कारण निक्के होते ना, काही गरज नव्हती. स्वतः होते, बाकीच्यांना बी तसं सांगायचे. आणि ती ताकद होती, महाकारण देहाच्या पलीकडे जायची. कधी बी महाकारण देहाच्या पलीकडची अवस्था, अशी अवस्था, आणि त्या अवस्थेतून सांगायची. म्हणजे तिथं काय कर्म नाही, उपासना नाही, योग नाही, महाकारणाच्या पलीकडं अगदी स्वरूप स्थिती. आणि त्या स्वरूप स्थितीमधून सांगणं होतं. ऐकणं म्हणजे स्थूलातून, आणि त्यांचं सांगणं महाकारण देहाच्या पलीकड, जी तुर्यागाच्या पलीकड अवस्था म्हणजे तुर्यागाच. आणि हेच मग कसं ऐक्य होईल बरं? त्या दोघांचं जे स्थूलामधून ऐकायले, एक जण महाकारण देहाच्या पलीकडे जाऊन सांगायले, आणि ह्या दोघांची त्या शब्दाची एकता होणं शक्य आहे का? म्हणून शक्यता नव्हती. म्हणून मग विपरीतपणा यायचा इकडे. मग जर एक वाक्यता येण्याकरता तुला पण तीच अवस्था प्राप्त करून घ्यावं लागेल ना, तुला सुद्धा महाकारण देहाच्या पलीकडली स्थिती प्राप्त करून ऐकावं लागेल, म्हणजे एक वाक्यता होणार होती. असं म्हणून महाराज म्हणतात ज्ञान झालं पण योगाचं महत्व वाटते, काहींना कर्माचं महत्व वाटते, काहींना उपासनेचं महत्व वाटते. याचं कारण कर्म, उपासना व योग हे त्यांना अंगी वाटते, ज्ञान अंग वाटते. म्हणून ज्ञान झाले तरी पण ज्ञानाचे तेज राहत नाही. ज्ञान झाले यात वाद नाही, पण ज्ञान झाल्यावर देखील असा ज्ञान व इतर साधनांचा अंगी भाव राहतो. श्रीमंताला ज्ञान झाले पण अंगी पैसा वाटतो. माझ्याकडे पैसा आहे, पैशाचा माज असतो ना श्रीमंताला. त्याला वाटतं मी पैशाने काही करू शकतो, पण नाही रे, पैशाने काही करू शकत नाही.
म्हणून त्यांची धाव पैशाकडे राहते. अरे ज्ञान व्हावे तर अंगी ज्ञानच राहावं, हा विशेष आहे. ज्ञान झाले ना, अंगी काय राहावं, ज्ञानच राहावं, ह्याला विशेष म्हणावं. माणसाला ज्ञान होते पण अंगी इतर काहीतरी राहते, म्हणून ज्ञानाचे तेज लोपले. म्हणजे कर्म, भक्ती, योग व संसार यापैकी काहीतरी अंगी राहते, म्हणून ज्ञानाचे तेज लोपले. नाही तर ज्ञानाचं तेज तर एवढं आहे म्हणले, बघायचं काम नाही. महाराज म्हणले, तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हसे वदन हसे. कोटी चंद्राचं तेज म्हणले भगवंताच्या चेहऱ्यावर, आपलं कोटी सूर्याचं. चंद्रप्रकाश, हा चंद्रप्रकाश एवढं तेज आहे म्हणजे ते चंद्र बी सूर्य बी असो. हेच इथं तक म्हणले ह्याच लोपलं तेज. का लोपलं? कारण ज्ञानावर भाव कमी आहे. भाव काय झाला? इकडे आला. कर्म, भक्ती, योग, संसार ह्याच्याकडे भाव गेला. भाव इकडे जास्त झुकला आणि म्हणून तुझं ते लोपल्या गेलं. नाही तर ज्ञानी पुरुष तेजस्वी असतो, तेव्हाच त्याचं तेज झळकत असतं चेहऱ्यावर, तेव्हाच कळतं हा ज्ञानी आहे म्हणून. मग हे इतकं ज्ञान ग्रहण करून हे तेजस्वी का नाही? तर ह्याचं काय झालेलं आहे, तर कर्म, भक्ती, योग आणि संसार यामध्ये काय झालेला आहे, तो रमलाय, अंगी केलंय त्याला, म्हणून ज्ञान काय झालं, लोपल्या गेलेलं आहे. असं रंगनाथ महाराज काय करत आहेत, सांगत आहेत. खूपच सुंदर. एक एक शब्द कसे येतात अगदी वेचून घेण्यासारखे, अगदी काळजामध्ये भिडण्यासारखे शब्द ह्या संत महात्म्यांचे असतात. स्व अनुभव आहे, स्वतःचा अनुभव व्यक्त केलेला आहे, कोणाचं नाहीये, स्वतःचा अनुभव आहे. जे अनुभवातले बोल येत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेत, किती भाग्य आपलं सुद्धा. बरं, ज्याने पोहोचवलं त्याचं बी किती भाग्य. असे असणारे दूत महाराज, त्यांचं खरं काय आहे तर आपल्यावर उपकार आहेत. संतांचे हे संतच आहेत ते, ऐकणे हे सगळे काय ते संत आहेत, म्हणून आपल्यापर्यंत काय केलेत, हे शब्द पोहोचवलेले आहेत आणि आपण ते ग्रहण करायला लागलो. आपण पण कसे आहोत भाग्यवान, म्हणून आपण काय करायचं, आपल्याच पाठीवर थापटून घ्यायचं. कारण शब्दास की आपण आपल्याला द्यायची की आपण हे ग्रंथ श्रवण करायला लागलो आणि अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करायला लागलो. ऐकून सोडायचं नाही, अनुकरण करायचं. ठसले पाहिजे शब्द, बांधले पाहिजेत, अनुभवाला आले पाहिजेत. ह्या अवस्थेपर्यंत जाण्याचा रात्र आणि दिवस प्रयत्न करायचा आहे. ऐकायचं आणि सोडायचं नाही, ऐकायचं आणि लोकांना सांगायचं नाही, ऐकायचं आणि अंगावर बाणायचे. तर अनुभूती येणार आहे, तर ह्याचा उपयोग होणार आहे. नाही तर नुसतं पुण्य वाढून काय करता. साक्षात्कार, साक्षात्कार अनुभव ऐका नाही आलाच पाहिजे. तेव्हा काय झालं, हे फळ भेटलं. तेव्हा अंगी अंग भाव काय झाला, ऐक्य झाला अंगी अंगाचा. तेव्हा ज्ञान मार्ग काय झालं, सफल झाला, नाहीतर नाही. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानाचं तेज वाढवायचं असेल तर काय करावं लागेल मग, तर आपला जी अंगी दुसरीकडे नाही गेली पाहिजे. अंगी भाव, अंगी श्रवण आपलं दुसरीकडे नाही गेलं पाहिजे. कर्म, भक्ती, योग, संसारामध्ये आपण अडकलो न पाहिजे. डायरेक्ट आपण ज्ञानाकडे आलं पाहिजे. तेव्हा हा ज्ञानाचं काय होणार आहे, तेज वाढणार आहे. असं सुंदर उपदेश रंगनाथ महाराज करायला लागलेत आणि दूत महाराज आपल्याला सांगायला लागलेत, म्हणजे टिप्पणी करून ठेवलेली आहे. आणि असा उपदेश आपण ग्रहण करायला लागलोत. आता पुढचं चिंतन आहे 120. त्याच्यामध्ये हे बरंच काय केलेलं आहे, भाव ज्ञानाबद्दल सांगितलेला आहे, पण तो आपण उद्या. आता अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. सर्वांना घ्या निर्वाण शक्ती. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानिनाहं न च स्तोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च प्राणसंज्ञो न वे पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वा कपानिपादो न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न मे द्वेष रागो न मे लोभ मोह मदो नैव मे नैव माश्चर्य भावो न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः
अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो